हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 34 साईजचं कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्न पाहतोय। ते एकदम सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर बघा, पूर्ण उंची इथे ब्लाउजची 13.5 इंच आहे। मापाला ब्लाउज आलेले आहे, त्याच्यानुसार मी मेजरमेंट घेतलेलं आहे ब्लाउजचं। तर बघा, बंद बाजूकडे 13.5 इंच ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे। या ठिकाणी बघा, शोल्डर 5 इंच घेतले मी इथं। छातीचं ब्लाउज आहे, 5 इंच शोल्डर, 5.5 इंच इथं मुंडा टाकलाय मी। आता जसं आपण शोल्डर मोजलं वरच्या साईडने, तसंच खालच्या बाजूने सुद्धा जिथे आपण 5.5चा पॉईंट घेतलाय तो बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा, ते दोघं पॉईंट जोडून घ्यायचे। हे पहा, पुढच्या गळ्यासाठी गळा रुंदी ही 2 इंच घेतली मी आणि गळ्याची लांबी 6 इंच आहे। हे पहा, 6 इंच। त्याच्यानंतर वरच्या बाजूला 2 इंच गळा रुंदी टाकली, तसंच खालच्या बाजूला सुद्धा 2 इंच गळा रुंदी टाकून आपल्याला पुढच्या गळ्यासाठी बॉक्स बनवून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, जिथे आपण पुढचा गळा घेतलाय तिथून खालून 1 इंचावरती एक मार्क करायचं आहे। हे पहा, या पद्धतीने पुढच्या गळ्यासाठी या पद्धतीने गळा काढायचा आहे। तर बघा, इथं 13.5 इंचचा पॉईंट टाकले तिथं। आता पहा, आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। आता छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलंय मी इथं। तर 34 छातीचं पॅटर्न आहे, त्याच्यामुळे बघा 10ची घडी टाकली मी इथं। त्याच्यानंतर ती लाईन ओढून घ्यायची आहे आणि जिथे आपण उंची मोजली होती 13.5 इंच, त्या बाजूने सुद्धा खालच्या बाजूने 10 इंच गळा रुंदी आपल्या छातीची घडी टाकायची आपल्याला। वरच्या बाजूला 10 इंच टाकली, तसेच खालच्या बाजूला सुद्धा 10 इंच छातीची घडी टाकायची आहे। त्याच्यानंतर बघा, खालच्या बाजूने आपण जिथं पॉईंट घेतला आहे 10 इंचचा, तो बरोबर घेतला की नाही ते चेक करून घ्यायचं। मग लाईन ओढून घ्यायची। हे पहा, असं। त्याच्यानंतर जिथं आपण वरती मोजलं होतं त्या साईडने सुद्धा ते पॉईंट जोडून घ्यायचे। हे पहा, या पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला सुद्धा जमेल। त्याच्यानंतर बघा, इथं दोघं पार्ट काढणार आपण, पुढचा आणि मागचा भाग दोघं काढणार आहे, त्याच्यामुळे दोघं मुंड्याचे आपण इथं मार्क करून घेऊया आणि पुढचा आणि मागचा मुंडा आपण सोबत काढूया इथं। हे पहा, या पद्धतीने आकार द्यायचा, अर्धचंद्रकोर। मागच्या मुंड्याचा आकार पण असाच द्यायचा बघा, या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा, खालच्या बाजूला बघा, इथं आता क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला। तर ज्या बाजूला आपण गळा घेतलाय त्या बाजूला इथं आपल्याला पेपरवरती बघा क्रॉसपट्टी काढायची, म्हणजे योगपट्टी काढायची आहे। त्याच्यामुळे 2.5 इंचवर एक मार्क करायचं आणि मुंड्याकडील बाजूकडे 2 इंचावर एक मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, क्रॉसपट्टी काढायची इथं। हे पहा, या पद्धतीने। इथं बघा, क्रॉसपट्टी काढून घ्यायची इथं। त्याच्यानंतर मुंड्याकडील बाजूकडे 4.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे आपल्याला। हे पहा, इथं असं। त्याच्यानंतर जो वरती बघा, आपण गळ्याकडे एक पॉईंट घेतला होता खालून 1 इंचावरती, तो पॉईंट आणि जो 4.5 इंचावरती घेतलाय तो पॉईंट दोघं जोडून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा इथं। पहा, असं जसं व्यवस्थित जमेल त्या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे। हे पहा, आपल्याला लागणारी कटोरी ही आपण वेगळी काढत असतो।
या पद्धतीने आकार देऊन द्यायचा। आता मागचा पुढचा भाग आपल्याला सोबत कापतोय, त्याच्यामुळे सर्वात पहिले वरच्या मुंड्याचा आकार जो आपण दिला होता तो बघा, तो कट करायचा इथं। तिथून आपल्याला आकार आहे तो कट करायचा आहे। ब्रेसर पट्टी सहित तिथं आपण उंची घेतलेली होती, त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला जिथून लाईन ओढलेली आहे आपण तिथपर्यंत आपल्याला पॅटर्न जे आहे ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा इथं मागचा आणि पुढचा भाग सेपरेट करून घ्यायचा आहे। इथे बघा ते व्यवस्थित प्रेस करून नीट व्यवस्थित करून घ्यायचे या पद्धतीने। त्याच्यानंतर कट करून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला हे नक्की जमेल। व्हिडिओ पाहून तुम्ही पेपर पॅटर्न काढू शकता। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। चला बघा आता पुढच्या पार्टचं बघा, पुढचा मुंडा आपण इथं कट करतोय। आता मुंड्याचा आकार आहे पुढच्या भागाचा, तो कट करून घेऊया इथं या पद्धतीने। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी काढून घेऊया। तर इथं सुद्धा आपण क्रॉसपट्टी वेगळी काढणार आहे। पेपर पॅटर्न वरती काढताना हा पॉईंट लक्षात ठेवायचा की पेपर पॅटर्न काढताना 2.5 इंच आणि 2 इंच वरती आपण क्रॉसपट्टी काढतो आणि कापडावरती काढताना 3.5 आणि 3 इंचची क्रॉसपट्टी ही असते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा पेपर पॅटर्न। ब्लाउज पण एकदम व्यवस्थित परफेक्ट बसता इथं। हे पहा साइड पीस। त्याच्यानंतर बघा इथं आपण कटोरीचं आता कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते मी इथं। ते बघा इथं मी उभी कटोरी 8 आणि आडवी कटोरी 7 घेतली। आता उभी आणि आडवी कटोरी कशी मोजायची ब्लाउजवरनं ते तुम्हाला दाखवते मी। हे पहा इथं मापाचे ब्लाउज घेतलेले आहे मी। हुकाकडील बाजूकडे कटोरी मोजायची आहे या पद्धतीने। बघा जिथे आपण शिलाई मार्जिन दिसते तिथूनच टेप धरायचा, कटोरी ओढायची नाही, जशी आहे तशीच ठेवायची। आणि पहा या पद्धतीने हळूवार अशी गोल फिरून आडवी कटोरी किती आली 7 इंच आणि आडवी कटोरी मोजायची आहे 7 इंच। जेवढी येईल तेवढे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून उभी कटोरी मोजायची आहे। तिथे सर्वात पहिले बघा वरती आपण गळारुंदी 2 घेतली होती या पॅटर्नसाठी, वरती 2 इंच गळारुंदी टाकायची। तिथूनच खालच्या बाजूला 1.5 इंचवर एक मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर बघा पुढचा गळा राहतो आपला गोल राऊंड शेपमध्ये, कटोरीचा तो आकार द्यायचा इथे बघा। त्याच्यानंतर खालील बाजूला जिथे आपण 1.5 इंच मोजलंय पॉईंट घेतला होता त्याच्या खाली 4.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचे आपल्याला हे पहा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा जी आडवी कटोरी मोजली होती आपण ती 7 इंच होती, तर 7 इंच असं जिथं पॉईंट घेतला 4.5चा तिथून पॉईंट धरून आपल्याला सरळ अशी लाईन ओढून घ्यायची तिथं बघा। आता 7 इंच घेतले, 7च्या निम्मे आपल्याला एक पॉईंट करायचा आहे। 7च्या निम्मे 3.5 इंच होतं, ज्यांना जमणाने त्यांनी काय करायचं टेपची फोल्ड करून घ्यायची, घडी करायची टेपची। हे बघा या पद्धतीने असे तुम्ही मोजू शकता निम्मे करण्यासाठी। आता इथे बघा 3.5 इंच येतं 7च्या निम्मे, त्याच्यामुळे मी इथे 3.5 इंच पॉईंट घेतला आहे 3.5 इंचावरती। आता जिथे बघा पॉईंट घेतला आहे तिथूनच जिथपर्यंत 8 इंच खाली येत नाही तिथपर्यंत आपल्याला उभी कटोरी मोजायची आहे। आता जिथून पॉईंट घेतला तिथे खालच्या बाजूला लाईन ओढून घ्यायची सरळ, हे पहा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा हे पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला। खूपच सोपी पद्धत आहे कटोरी काढायची, कोणत्याही पॅटर्नची तुम्ही कटोरी काढू शकता ब्लाउजवरून, सहज कोणालाही जमेल अशी सोपी पद्धत आहे बघा या पद्धतीने। बघा त्याच्यानंतर कटोरीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे बघा राऊंड शेपमध्ये थोडा, हे बघा असा या पद्धतीने। हे बघू शकता एकदम व्यवस्थित बसते ही कटोरी
इथे लिहून घेऊया आपण उभी कटोरी. उभी कटोरी आपण 8 इंच घेतली होती बघा, आणि आडवी कटोरी इथे 7 इंच घेतली होती. हे पहा या पद्धतीने. आता कट करून घेऊया. त्याच्या अगोदर बघा पॅटर्न साईड पीस आपण कट केलं होतं ते ठेवून चेक करायचं आहे व्यवस्थित आहे की नाही ते. साईड पीसच्या खाली अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राची कटोरी पाहिजे. ती इथं बघा अर्धा इंच एक्स्ट्राची बरोबर आलेली आहे ती. आपण बरोबर पॅटर्न ठेवून बरोबर आपण कटोरी मापाची कट केली आहे इथं. आता कटिंग करून घेऊया आपण. हे पहा या पद्धतीने. खूपच सोपी पद्धत आहे. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. हे पहा या पद्धतीने ही झाली कटोरी. त्याच्यानंतर बघा बाहीची कटिंग बघूया आपण इथं. आता इथे डबल फोल्डचा पेपर घेतलाय बघा मी. हे पेपर नीट व्यवस्थित करून घ्यायचं बघा. त्याच्यानंतर ते बंद बाजूकडे बघा ब्लाऊजवरनं माप घेतलं होतं. 4ची बाही आहे. बाहीची लांबी 4 इंच आहे. तिच्यामध्ये अर्धा इंच अस्तरची असल्यामुळे अर्धा इंच ॲड केलं मी. 4.5 इंचावरती बाही लांबी घेतली आहे. त्याच्यानंतर बघा छातीची घडी आपली 10 इंच होती, तर इथे बाहीची घडी टाकताना 1 इंच कमी करून टाकायची, म्हणजे 9 इंचावरती बाहीची घडी टाकायची. आता बंद बाजूकडे आपण 4.5 इंच घेतलं. तोच पॉईंट या बाजूला सुद्धा खुल्या बाजूला सुद्धा आपल्याला 4.5 इंच पॉईंट टाकायचा आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला बरोबर आहे की नाही ते 9 इंच चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर लाईन ओढून बॉक्स बनवून घ्यायचं इथं आपल्याला बाही काढण्यासाठी. हे पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा बाहीचा आकार देण्यासाठी वरून आपण 2 इंच घेऊ. 2 इंचावर मार्क केल्यावर मध्ये अजून 2 इंचावरती मार्क करायचं आहे. लाईन ओढून घ्यायची. हे पहा या पद्धतीने बाहीचा आकार देऊन द्यायचा. खूप सोपी पद्धत आहे बघा. या पद्धतीने बघा. आता दंड घेर तर 5 इंच होतं, तर मी 2 इंच मार्जिन सहित 7 इंचावरती मार्क करून घेते. आणि ती लाईन आपण जिथे आकार दिला आहे तिथून लाईन ओढून पहा असं कट करून घेऊया आपण आता बाहीला. सर्वात पहिले वरचा आकार कट करायचा. जशी बाही आहे तशी वरचा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा या पद्धतीने. हे पहा. नंतर बाही ओपन करायची. जो आपण आकार खोल आकार जो दिला होता बाहीचा तो आकार आपल्याला कट करायचा इथं. या पद्धतीने बघा. इथं बघा आता क्रॉसपट्टी काढून घेऊया आपण. तर बघा पॅटर्नवरती आपण 2.5 इंचाची क्रॉसपट्टी टाकली होती, तर इथं आपण 3.5 आणि 3 इंचाची काढणार आहोत. ते पेपर सरळ करून घेतला मी. त्याच्यानंतर बघा जेवढी आपली छातीची घडी टाकली होती 10 इंच, तेवढी आपल्याला इथं 10 इंच छातीची घडी टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा मोजून घ्यायचं व्यवस्थित बघा 10 इंच कुठे येतं ते. त्याच्यानंतर जिथं आपण 10 इंच पॉईंट मोजला आहे तिथून 3 इंचावरती एक मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. ब्लाऊज शिवून एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतो. तुम्ही कोणाचे ब्लाऊज शिवू शकता असं या पद्धतीने माप काढून. हे पहा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. त्याच्यानंतर बघा इथं बाही, ही झाली कटोरी, हे झालं साईड पीस आणि हा मागचा भाग. आता मागच्या भागाला तुम्ही गळा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता 2 इंच गळा रुंदी टाकून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.